काही तुम्ही आता गोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण, फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका. प्रकरण धसास न्या, शेवटापर्यंत न्या. मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानी यांचा. आता तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल माझी. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला चौधरी नाव आहे तिथं त्याला भाजपनं प्रवेश दिला होता. त्यानंतर बरीचशी टीका सकाळपासून झाली, बऱ्या विरोधात टीका झाल्यानंतर आता त्याची हकालपट्टी घेण्यात आली. भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. धर्म नावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही. धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे. पालघर हत्याकांड प्रकरणामध्ये ज्यांनी खरं तर ते मॉब लिंचिंग आणि या मॉब लिंचिंगमध्ये ज्या अजय चौधरी नावाच्या माणसावर प्रमुखतेने ठपका ठेवलेला होता, हा चौधरी नावाचा जो काही माणूस आहे या माणसासाठी रान पेटवलं भाजपाने आणि त्याच भाजपाने काल चौधरीला प्रवेश दिला. असाच प्रवेश त्यांनी बडगुजरला दिला, असंच मंत्रीपद त्यांनी भुजबळ साहेबांना दिलं. अशाच पद्धतीने मांडीला मांडी लावून ते नवाब मलिकांच्या शेजारी बसले. अशाच पद्धतीने त्यांनी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा काय ते सरदेसाई, सरपोतदार, त्याच्यानंतर काय भावना गवळी, अशा सगळ्या लोकांना ते जवळ घेऊन बसले. त्यामुळे भाजपला राजकीय शुचित्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही. भाजपकडे कुठलीही शुचिता नाहीये, भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये. भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने आज त्याला पदरी पडलं आणि पवित्र झालं असं पवित्र करून घेतलं असतं. कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम आहे की देवेंद्रजी स्वतः नेते घडवू शकत नाहीत आणि पक्षात असणारे नेते त्यांचं नेतृत्व ते मान्य करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टाचेखाली राहणारे बाहेरचे लोक त्यांना आयात करावे लागतात. ते त्यांच्या पद्धतीने आयात करू पाहत आहेत. विशेष त्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे, ते शिंदे आणि दादा यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांच्यासोबत चालू देऊ इच्छित नाहीत. आणि म्हणूनच अमित शहांनी जे सांगितलं की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, एक एक कुबड्या ते काढून टाकत आहेत. मग कुबड्या काढायला दमानियांसारखी लोक पण त्यांना मदत करतात, हाही भाग वेगळा. दुसरीकडे अजितदादांच्या तुम्ही राजीनाम्याची वारंवार मागणी करत होता, परंतु आता ती मागणी कुठेतरी बंद आहे. परंतु आता नवीन दमानी यांनी आरोप केलाय, त्यावरती काय प्रतिक्रिया? कारण मागच्या वेळेस अजितदादांच्या राजीनाम्या दमानिया म्हणजे कुणी सोकॉल्ड नाहीये की दमानियावर सगळं राजकारण अवलंबून राहील. दमानिया सरकारला साह्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहे. अशी यंत्रणा अण्णा हजारेंच्याही काळात होती, ती आत्ताही आहे. मुद्दा हा आहे की अजित पवारांचा मुलाचा संबंध एका जमीन व्यवहारामध्ये येतो, पण मुरलीधर मोहोळचा प्रत्यक्ष संबंध जमीन व्यवहारात येतो. अजित पवारांचा राजीनामा मागाच, काय आम्हाला काही घेणं देणं नाही, पण अजित पवारांचा राजीनामा मागताना मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर मौन का बरं? मुरलीधर मोहोळांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, कारण सेम ऑपरेंडसी केलेली आहे. मोहोळांच्या प्रकारातही जमीन व्यवहार रद्द झाला आणि अजित पवारांच्या प्रकरणातही जमीन व्यवहार रद्द. पण रद्द कसा होईल व्यवहार? मुळात शीतल तेजवानी जी फरार बाई आहे ती आलीच नाही. कॅन्सलेशन डीड करायला जोपर्यंत शीतल तेजवानी येणार नाही तोपर्यंत व्यवहार